अशा पद्धतीने वाढदिवस. नमस्कार, मी आहे प्रशांत भागवत आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी सकाळपासून मस्तपैकी साफसफाई केलेली, पूर्ण चकाचक केलेली रूम. इकडे मुंग्या येत होत्या, ते मुंग्या येणं बंद झाले कारण मी फिनियलने साफ केलेले खालच्यांकडनं आणून. एक कूलर आहे, एक कूलर वरती बसून अभ्यास करतात. मी नाही अभ्यास करत, खालचे जो रूम मालकाचा जो पर्सन आहे तो इथे येतो, अभ्यास करतो. तर आमचं काही नाही, आमचा काय अभ्यास वगैरे नाही राहत. आता आमचा अभ्यास करायचं वय नाही, पैसे कमवण्याचं वय आहे. तर आता पैसे कमावं लागेल, खूप मेहनत घ्यावं लागेल, पुढे पुढे जावं लागेल, स्वतःचा विचार करावा लागेल, मेहनत करावं लागेल, कष्ट घ्यावं लागेल. तर बऱ्याच गोष्टी शिकायला भेटलेल्या संभाजीनगरला येऊन. पाण्याची ऍडजस्टमेंट कशी करायची, थोड्याशाच पाण्यामध्ये कपडे कसे धुवायचे, या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे. तर इथं पाण्याची किल्लत राहते. जेव्हा पाण्याची किल्लत असते तेव्हा तुम्ही बघू शकता काय अवस्था होती. आता मी तुम्हाला दाखवतो टाकी, हे बघू शकता. अशा टाक्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागते. अशा ड्रम मध्ये घेऊन, म्हणजे ड्रम मध्ये पाणी आणून भरावं लागतंय. आता हे इत्यादी याच्यात पाणी गरम करून औषध घ्यायची कोमट पाण्यामध्ये. तर आता आम्ही प्रोडक्ट्स वगैरे घेणार आहे, म्हणजे आमचं जे औषध चालू ते घेणार आहे. आणि त्यानंतर ना मग थोड्या वेळाने आवरायला सुरुवात करणार आहे, म्हणजे आणि परत एकदा आपापल्या कामाला बसणार आहे. नोटबुक घेऊन आमचं काही काम असतं, म्हणजे स्टडी वगैरे असती, छोटीशी स्टडी वगैरे असते. कुठलाही अभ्यास वगैरे नाही, माझ्या शाळेचं काही होमवर्क वगैरे नाही. आमचं आता काय वय शाळेत जायचं नाही, तर कमवायचं वय आहे. तर आता आम्ही पैसे कमवणारच आहे, डेलीचे डेली मेहनत करत राहणार आहे, एक दिवस पण शांतने बसणार आहे. तर आजचा एवढा काही खास विशेष ब्लॉग नाहीये. तर संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचे, एक मोठं सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे, वाढदिवस आहे. जे म्हणजे मालक राहतात त्यांच्या आई वडिलांचा वाढदिवस आहे आज. तर आता बघू कसं सेलिब्रेशन होतं, काय होतं याचे काही म्हणजे छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ काढण्याचा किंवा फोटो काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. तर आज आपण या ऑफिस कडे आलेले बघू शकता. हे आमचं हेल्थ केअर सेंटरचा ऑफिस आहे. इथं वाढदिवस आहे, वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. या छोट्या मॅडम आहे आणि हे सर फुगे फुगवत आहे आणि छोटे उस्ताद स्टाईल मारतय. तर आता इकडे आलेले ऑफिसला मस्त काचे, या काचेमध्ये मी पण दिसतंय, मोबाईल पण दिसतंय आणि या वैष्णवी देवीचं साईनाथ दुर्गा माता मंदिरचं दिसतंय. तर हे सर काय म्हणते ऐका, बोला काही 2-3 शब्द बोला. तुम्हाला सगळ्यांना पार्टीला यायचं. ओके, व्हॉट्सअप गाईज, हॅलो हॅलो हॅलो. बघू शकता आता इथं मस्त ते आणि इथं मस्त फुगे सजवले, त्या वाटे इथं मस्त फुगे लावले रंगीबेरंगी. काला पिला काला पिला काला पिला काला पिला काला पिला गुलाबी. फिर से काला पिला काला पिला काला पिला गुलाबी काला पिला. या ऐसा काला पिला लगा है इधर फिगा, तो समझ में नहीं आ रही. एक आप बताइए, म्हणजे सांगा आम्हाला युट्यूब चॅनलच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात कमेंट मध्ये कसं दिसतंय आमचं डेकोरेशन. तर एकदम जबरदस्त डेकोरेशन चालू आहे, बघू शकता. या मॅडम जास्त फुगवत आहे, यो आणि झिंगाचा यो करते. तर आता आपण भेटूया थोड्याच. नमस्कार. आता सध्या आलेले फ्रेश बिश होऊन आलेले तिकडच्या रूम वरनं.
तर आता इथला माहोल बघू शकता. आता पूर्ण शांतता आहे. इथं छोटस सेलिब्रेशन कार्यक्रम होणार आहे. इथं वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेले आहे. आता बघूया, मी फर्स्ट टाइम आता वाढदिवसाच्या कार्यक्रमात आलोय, बघायला आलोय. तर कसा अनुभव आहे, काय आहे, आपल्याला काही आयडिया नाही. तर आता आपण भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार. एक्सपिरियन्स अनुभवायला मिळणार आहे, काही गोष्टी आता अनुभवायला मिळणार आहे. तर आता बघू शकता, हे शिवम रायते सर बसले आणि इकडं काही पोरं बसलेली आणि इथं नाश्त्याचा बंदोबस्त झालेला आहे. पावभाजी पुलाव आहे. पावभाजी पुलाव असणार आहे नाश्त्या जेवणाला. तर आता अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झालेला आहे, बघू शकता. इथला केक उचलून तिकडे नेलेलं आहे. असं वाटतं फोटोच काढते तर अशा पद्धतीने जेवण आहे. पावभाजी, रबडी, पुलाव, पाव आहे, बघू शकता. बाकी सगळे जेवताय, बघू शकता. तर सर पण जेवताय, सर पण रबडी घेताय, बघू शकता. माझी ताटली भरलेली. चला या मग जेवायला. तर आता जेवू या. नमस्कार. तर अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झालेला आहे. तर काय वाढदिवस थोडा विशेष होणार होता, पण आता पावसामुळे आणि लाईट गेल्यामुळे काय एवढं खास नाही आलेलं आहे. तर आता आम्ही चालत चाललोय. पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पाऊस बघू शकता इकडं. तर खूप जोरात पाऊस पडणार आहे असं आशंका वाटते. तर बघू आता कसं जायचं पायी. तर सर तर चालले पायी. आपल्यालाही जावं लागेल पायी. तर आता आपण भेटूया रूमवरती थोड्याच. नमस्कार. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. तर आता आजी म्हणजे मावशीचा वाढदिवस होता. मेमच्या मावशीचा मेमच्या आईचा वाढदिवस होता, म्हणजे मावशीचा वाढदिवस होता. तर लाईट पूर्णपणे गेल्यानंतर ना मग केक कटिंग झाली. केक कटिंग झाल्यानंतर ना डायरेक्ट जेवायला बसलो. तर जेवायला वाढलो. मग जेवायला वाढल्यानंतर ना आम्ही जेवायला बसून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना मग आम्ही निघत होतो रस्त्यावरनं. तर पावसाचा धो वारं वाहू लागलं. वारं सुटलं, त्याच्यानंतर ना पाऊस आलेला होता. त्याच्यानंतर लाईट गेली. लाईट गेल्यानंतरच मग पाऊस पडल्यावर तर मग आता परत लाईट गेली. आता जस्ट लाईट गेली. तर मग लय अवघड इथं संभाजीनगरचं परिस्थिती.
कधी पाणी जातं निघून, कधी लाईट जाती निघून, कधी पाऊस पडतं इकडं. म्हणजे काही समजतच नाही इथलं वातावरण म्हणजे काय आहे, कसा अनुभव आहे, काय आहे, म्हणजे काय अनुभव घेण्यासारखं म्हणजे समजतच नाही की एक्झॅक्टली काय करावं आणि काय नाही. कधी कधी पाणी संपून जातं, कधी कधी लाईट निघून जाते. आता माझ्या मोबाईलची चार्जिंग खूपच कमी आहे, 18% चार्जिंग झालेली आहे आताशी 2%वरून. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता म्हणजे वाढदिवसाचं. मी कधी स्वतःचा वाढदिवस असा आयुष्यात कधी साजरा करू शकत नाही असं मला वाटते, कारण मी लहानपणापासून तर आतापर्यंत मोठं झालं. आतापर्यंत माझा कोणीच आतापर्यंत केक आणलेला नाही किंवा बाहेरचे पाहुणे बोलवलं नाही जेवायला किंवा मग फोटोशूट वगैरे केलेलं नाही. कोणी ग्रुपमध्ये येऊन असं फोटो काढायला चान्स भेटलं नाही. तो अनुभव मी स्वतःला म्हणजे व्हिज्युअलाइज करून घेतलं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच. म्हणजे स्वतःलाच अनुभव व्हिज्युअलाइज करून घेतलं की माझा वाढदिवस आहे आणि मी केक कापतोय, सगळेजण माझ्या जोडीला उभा राहतंय, फोटो काढतंय, कोणी मला केक खाऊ घालताना फोटो काढतंय. असं मी स्वतःला व्हिज्युअलाइज करून मी तिथं त्या कार्यक्रमामध्ये मी बघितलं, अनुभव घेतला त्या गोष्टीचा की सगळ्या फॅमिली एकत्र मिळून कशी वाढदिवस साजरा करायचे असतात, त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आम्हाला. आता बघू आता, कारण घरामध्ये तर मी एकटाच असतो. तर घरामध्ये मी एकटा असल्यामुळं कोणीच येत नाही, म्हणत नाही का चल तुझ्यासाठी केक आणले, कापूया खाऊया. असे तर आमच्याकडे काही मित्र वगैरे नसतात, तर आम्ही एकटाच असतो घरामध्ये आणि आई पण एकटीच असते. आईच्या पण लक्षात येत नसतं की आमचा वाढदिवस कधी आहे, काय आहे. समजू शकतो आता की एकट्यावरती जबाबदारी आल्यावर तर सगळ्याच गोष्टी विसरून जातो. आपला वाढदिवसही विसरून जातो, आपलं जेवणही विसरून जातो, घरी जायचं कधी, उद्या सकाळी काय प्लॅनिंग आहे तेही विसरून जातं. म्हणजे आता वाढत्या जबाबदारीमुळे, वाढत्या कामामुळे सगळ्याच गोष्टी विसरत चाललेले. चला असो, चांगला एक्सपिरियन्स आलेले, चांगला अनुभव घेतलेले, एकदम आनंद, एकदम हॅप्पी होती फॅमिली, चांगली फॅमिली आहे त्यांची बी. तर चांगला अनुभव होता. तर कमेंटमध्ये आम्हाला शेअर करा, तुम्ही पण असे वाढदिवस कधी साजरा केले आहात का, हा एक प्रश्न आहे. तर कमेंटवरती मला याचं उत्तर सांगा एक्झॅक्टली. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवायचंय. आपल्या चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. तर गुड नाईट.